घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की ऋषिकेश हा जानकीला सांगत असतो, जानकी हे बघ, आपल्याला आता काही करून ते पेपर्स प्रॉपर्टीचे मिळवायचे. तर जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश, पण कसे मिळवणार आपण पेपर? आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे, आपण काय करायचं? त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला सांगतो, हे बघ जानकी, पेपर्स मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. एक काम करूया, आपण ऐश्वर्याच्या खोलीची झडती घेऊया. त्यावर जानकी ऋषिकेशकडे बघायला लागते. तर ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं, आपल्याकडे याच्याशिवाय कुठलाही दुसरा पर्याय नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे करावंच लागेल. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. एक काम करूया, उद्या ज्यावेळेस घरात विसर्जनाची तयारी करण्यासाठी ऐश्वर्या बिझी असेल ना, बरोबर त्याच वेळेस आपण हे काम करायचं. तर आपण दुसरीकडे पाहतो की एक माणूस पोलिसांना सांगत असतो, साहेब, रात्री इथे 2-3 वेळा फटाकडा फुटला असा आवाज आला, म्हणून मी तुम्हाला बोलवलं, कारण इथे मला एक गाडीसुद्धा दिसली होती. त्याबरोबर इन्स्पेक्टर हवालदारांना सांगतात की व्यवस्थित आसपास तपासा. त्यावर आता एका हवालदाराला काही रक्ताचे डाग त्या ठिकाणी सापडतात. तर दुसरा हवालदार गाडी चेक करतो आणि गाडीमध्ये साहेब कोणीच नाही आहे असं सांगतो. तर इन्स्पेक्टर साहेबांना त्या ठिकाणी गोळीचे जे कारकूस असतात ते सापडतात. त्याचबरोबर तिथे एक लेडीज चेनसुद्धा सापडलेली असते. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, मुळशीमध्ये नक्कीच काहीतरी मोठं सुरू आहे, पण नक्की ते काय हे शोधून काढायलाच पाहिजे. एक काम करा हवालदार, RTOला ह्या गाडीचा नंबर पाठवून द्या. जरा बघा तरी ही गाडी नेमकी रजिस्टर कोणाच्या नावावर आहे ते. त्यावर लगेचच हवालदार साहेब होकार देतात. तर आता लगेच इकडे ऐश्वर्याला पुन्हा एकदा त्या माणसाने फोन केलेला असतो, जो तिला प्रॉपर्टी मला वीक असं सांगतोय. ऐश्वर्या ही त्याला विचारत असते, तुम्ही कोण बोलताय? पण त्यावर तो म्हणतो, ते महत्त्वाचं नाही आहे, माझ्याकडे 50 कोटी आहेत आणि तुझ्याकडे जमीन आहे, तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे. मग आता तू ठरव काय करायचं ते. बघ, 50 कोटी ही रक्कम फार कमी नाही आहे, त्यामुळे उगाच नाटक करू नकोस. आता तू ठरव तुला काय हवं आहे ते. ही ऑफर फार काळ नसणार आहे. मग ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे. ऐका, आज माझ्या घरामध्ये गणपती विसर्जन आहे, त्यामुळे त्याची सगळी लगबग आहे. तर उद्या एक काम करते, मी उद्या तुमच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि घेऊन येते. मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स देते, तुम्ही मला पैसे द्या, चालेल? त्याबरोबर लगेचच समोरची व्यक्ती म्हणते, हो चालेल. मग ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मग डील डन. आणि मग लगेचच ती आता फोन ठेवून देते. आता ऐश्वर्या फोन ठेवल्याच्या नंतर खूपच जास्त खुश असते, उत्साही असते. ती म्हणत असते, 50 कोटी, 50 कोटी मिळणार आहेत मला. ऐश्वर्या, अगं 50 कोटी म्हणजे आता तू होणार करोडपती आणि हे सगळे रणदिवे होणार भिकारी, हे रस्त्यावर येणार. ऐश्वर्या, वाह वाह ऐश्वर्या, असं ती स्वतःचं कौतुक करत असते. इतक्यात अचानक आता तिला उंदराचा आवाज येतो. ऐश्वर्या विचार करते, अरे हा आवाज कसला आहे? मग ती अलगद कपाट उघडून बघते, तर कपाटामध्ये उंदीर असतो. आता उंदीर कपाटाच्या बाहेर येतो आणि उंदराला बघून ऐश्वर्या घाबरते. आता घाबरून ती उंदराला हकलण्याचा प्रयत्न करत होते, ए शिक, हट हट हट, पण उंदीर काही जात नसतो. ऐश्वर्या आता झाडू घेऊन येते आणि झाडूने कसं बसं त्या उंदराला तिकडनं हकलवून लावते आणि म्हणते की नाही, जे मला त्रास देतात ना, त्यांना मी बरोबर अद्दल घडवते, त्यांना वरतीच पाठवते. आता या उंदराची सुद्धा काहीतरी विल्हेवाट लावायला हवी असं विचार करून ती डांबर गोळ्या घेते आणि म्हणते खालूनच टाकायला सुरुवात करते. तर आता इथे सुमित्रा, जानकी, अवंतिका तिघीजणी मिळून नैवेद्याची तयारी करत असतात. सुमित्रा म्हणत असते, बाप्पा आले आणि निघाले सुद्धा, काही कळलंच नाही ना? त्यावर जानकी म्हणते, हो ना, खरंच दिवस कसे चालू झाले आणि कसे संपले काहीच समजत नाही. पण खरं बोलू का, बाप्पा येतात, आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्हिटी देतात, उत्साह देतात, आनंद चैतन्याने भरून टाकतात आपलं आयुष्य आणि मग निरोप घ्यायला सज्ज होतात. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, मी खरं बोलू का, मला काय वाटतं, बाप्पा निरोप घेताना उदासच होत असतील, म्हणजे असं मला तरी त्यांच्या मूर्तीकडे बघून नेहमी जाणवत असतं जाताना. त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणते, आई मी सांगू का मला काय वाटतं? त्यावर लगेचच जानकी आणि सुमित्रा म्हणतात, बोल ना. अवंतिका म्हणते, मला असं वाटतं ना की बाप्पांची पावलंसुद्धा जाताना जड होत असतील, म्हणून तर त्यांना मूषकराज घ्यायला येतात. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा आणि जानकी हसतात आणि अवंतिकाला म्हणतात, अवंतिका खरंच तू पण ना
काहीही बोलत राहतेस. मग लगेचच आता त्या पुन्हा मोदक बनवायला लागतात. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही आता खाली आलेली असते आणि येताना तिने डांबर गोळ्या आणलेले असतात त्या आता ती घरामध्ये टाकत असते. आता जानकी, अवंतिका तिला बघतात. मग जानकी ही अलगद तिला विचारते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, काय करतेस तू तिकडे? त्याबरोबर ऐश्वर्या ही काही उत्तर देत नाही. जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि विचारते, ऐश्वर्या काय आहे हे? तू काय करतेस? ऐश्वर्या म्हणते, उंदीर मरण्याचं औषध टाकते, त्यांनी त्रास दिलाय मला. त्याबरोबर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या काय करतेस हे? अगं मुका जीव आहे तो, आणि आपल्या घरात गणपती विराजमान झालेत आणि तू त्यांचं वाहन म्हणजे मूषकराज यांना मारण्यासाठी घरामध्ये औषध टाकणार आहेस? अय बघ, असं नको करूस, पाप आहे हे, सोडून दे. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, हे बघा जानकी, ते पाप वगैरे ते सगळं तू तुझं बघ, तुझे लॉजिक्स तुझ्याकडे ठेव, मला फालतू लॉजिक सांगू नको, आणि मी हे करणार आहे. जर वाहन आहे तर मग काय करायचं? मग त्यांचा त्रास काय सहन करून घ्यायचा का? त्यावर जानकी म्हणते, हे बघ ऐश्वर्या, हे नको करूस, मी तुला व्यवस्थित सांगते की नाही, ऐक ना माझं. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मी औषध टाकणार म्हणजे टाकणार. आता सुमित्रा त्या दोघींना असं भांडताना बघते आणि म्हणते, अगं थांबा ना दोघी पण, काय चाललंय तुमचं? सणासुदीच्या दिवशी सुद्धा कसल्या ग भांडता तुम्ही? ऐश्वर्या, ते औषध सोड बरं, ठेव पहिले तिथे, आणि तू एक काम कर, तू पहिले स्वच्छ हात धुवून घे आणि ये इथे, आम्हाला जरा नैवेद्य बनवायला मदत कर. ये आपण मोदक करू. आणि जानकी, तू तू सुद्धा ते ठेवून दे आणि चल, तू जा आणि विसर्जनाची पटापट तयारी करायला लाग. त्यावर लगेचच ऐश्वर्या हात धुवून मोदक बनवायला यायला लागते. तर जानकी पहिली तिच्या हातातनं ती औषधाची पुडी काढून घेते, लगेचच जाते ड्रॉवरपाशी, ड्रॉवरमध्ये ती औषधाची पुडी ठेवून देते आणि बघते इकडे तिकडे कोणाचंच आपल्यावरती लक्ष नाही आहे. मग ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश, एक काम करा, आता तुम्ही जा आणि ऐश्वर्याच्या खोलीमध्ये शोधाशोध करा. मला वाटतं आता तुम्हाला नक्कीच सापडतील काहीतरी गोष्टी, कारण ऐश्वर्या आता इथे मोदक बनवण्यामध्ये व्यस्त आहे. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी आलो. आणि लगेचच तो आता ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो. ऐश्वर्याच्या रूममध्ये येऊन आता तो शोधाशोध करायला सुरुवात करतो आणि आता त्या दरम्यान त्याला तिथे काहीच सापडत नसतं. ऋषिकेश ऐश्वर्याच्या कपाटाचे ड्रॉवर चेक करत असतो, तिच्या बेडची गादी चेक करतो, तिच्या उशांचे कवर चेक करतो, बापरे सगळं तपासतो, पण त्याला काहीच मिळत नसतं. तर इथे सुमित्रा ही अवंतिकाला म्हणते, अवंतिका, जमतायत ना गं तुला मोदक? त्यावर अवंतिका म्हणते की हो, जमतायत नाही. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं एकदा शिकत गेलं ना, प्रॅक्टिस करत राहिलं ना की हाताला आपोआप वळण बसतं गं. त्यावर लगेचच आता सुमित्रा ही ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या तुला जमतंय का? त्यावर ऐश्वर्यासुद्धा हो जमेल आई असं म्हणते. तर अवंतिका म्हणत असते, आई माझं ना कोणाबरोबर कंपॅरिझनच नाही आहे. अहो ॲक्च्युली काय आहे ना, ज्या माणसांच्या हाताला वळण चांगलं असतं त्यांना गुणही चांगला असतोच की काय. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्याला मात्र हे ऐकून राग येतो, पण ऐश्वर्या तरीही काही ओव्हर रिॲक्ट होत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की अवंतिका ही मोदक बनवण्यात व्यस्त असताना ऐश्वर्याचा फोन वाजतो आणि ऐश्वर्याच्या फोनवर नोटिफिकेशन आलेलं असतं. मग ऐश्वर्या लगेचच आता नाटक करायला लागते की तिला गरगरतंय. सुमित्रा विचारते, काय गं ऐश्वर्या, काय होतं तुला? ऐश्वर्या म्हणते, आई मला कळत नाही हो, मला ना गरगरल्यासारखं व्हायला लागलं अचानक. सुमित्रा म्हणते, अगं असं अचानक का गं, काय झालं? त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई अहो प्रेग्नंट आहे ना मी, मे बी प्रेग्नन्सीमुळे अशा गोष्टी होत असतील. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, अगं हो, तू एक काम कर बाई ऐश्वर्या, तू राहू दे हे सगळं, तू वरती तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. आराम केलास की तुला जरा बरं वाटेल. हां, जा उठ. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या ही मनातल्या मनात म्हणत असते, ही म्हातारी किती मूर्ख आहे, हिला मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटते, पण आता हिला काय माहिती पुढे हिच्याबरोबर जाऊन काय होणार आहे ते. तर आता आपण पाहतो की ऋषिकेश हा आता ऐश्वर्याचं कपाट उघडतो आणि ऐश्वर्याच्या कपाटात सुद्धा तो शोधाशोध करतो. आता शोधाशोध करत असताना अचानक त्या ठिकाणी ऐश्वर्यावरती जायला येते. तर जानकी ही आता मध्ये आडवी उभी राहते आणि आता तिने ऐश्वर्याचा रस्ता हा अगदी व्यवस्थित अडवून धरलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ मला वरती जायचं आहे, जाऊ दे, सरक. उगाचच्या उगाच हा असा मध्ये माझा रस्ता अडवून कशाला उभी आहेस? हो मागे, मला वरती जायचं आहे. त्यावर लगेचच जानकी म्हणत असते, वरती जायचं आहे, ती तर तुझी इच्छा मी पूर्ण करेनच, पण त्या अगोदर मला सांग, माझी आई कुठे आहे? बोल ऐश्वर्या, माझी आई कुठे आहे? आणि आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा कुठे आहेत? या दोन गोष्टींची उत्तरं मला दे आणि त्यानंतर तुला जिथे कुठे जायचं आहे ना तिथे तू जा, समजलं तुला? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय गं तू जानकी, तुला काय वाटतं मला कळणार नाही का? हे बघ,
तुझा नवरा माझ्या खोलीत झडती घेतोय ना, आणि तू इथे पहारा द्यायला उभी राहिलीस, माहिती आहे मला. त्यावर हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी ही ऐश्वर्याकडे बघतच राहते. ऐश्वर्या जानकीला म्हणते, ओ, प्रश्न पडला असेल ना तुला, मला हे सगळं कसं काय कळतं म्हणून. एक मिनटं हां. आणि मग ती लगेचच आता जानकीला एक फोटो दाखवते. त्यामध्ये ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत असताना दिसतो. तर आता ऐश्वर्या म्हणत असते, बापरे, बघ ना, बघ तुझा नवरा खरोखर किती रेस्टलेसली प्रॉपर्टीचे पेपर्स शोधतोय ते. पण मी सुद्धा ऐश्वर्या आहे. मी प्रॉपर्टीचे पेपर्स अशा ठिकाणी ठेवलेत ना की तिथे ते पेपर्स कधीच कोणाच्या हाती लागणार नाही. समजलं जानकी? त्यावर मग मात्र जानकी आता विचार करायला लागते की अशी कोणती जागा असू शकते जिथे कोणीच नाही पोहोचू शकत. ऐश्वर्या म्हणते, बरं मग चल, आता तरी माझी वाट सोड, मला जाऊ दे. आणि हो, हे सगळं कसं केलं हा प्रश्न जर तुला पडला असेल ना, तर एक लक्षात ठेव, माझ्या मोबाईलमध्ये एक कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याला माझा मोबाईल कनेक्टेड आहे. त्यामुळे माझ्या कपाटात कोणीही काही काढायला गेलं की आपोआप हेच अलार्म वाजतं, आणि एकदा का अलार्म वाजलं की तुमच्यासारख्यांची वाजते. त्यावर जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघते. तर ऐश्वर्या म्हणते, पुंगी पुंगी वाजते ग. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश आलेला असतो. आता ऋषिकेशला बघून ऐश्वर्या म्हणते, या 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 ऋषिकेश दादा या, तुमचीच वाट बघत होतो. मग काय झाली का माझ्या खोलीतली सगळी शोधाशोध करून पूर्ण? नाही सापडले ना प्रॉपर्टीचे पेपर्स? अहो, मी म्हणाले ना माझ्याकडे नाही आहेत म्हणून. पण नाही, तुम्हाला माझं खरं मानायचंच नसतं ना. त्यावर लगेच ती आता तिकडनं निघून जाते. तर आता मात्र ऋषिकेश हा जरा हतबल झाल्यासारखं बोलतो. तो म्हणत असतो की अरे काय सुरू आहे सगळं, प्रॉपर्टीचे पेपर्स कधी मिळणार आपल्याला आणि कसे? त्यावर जानकी ऋषिकेशला सांगते, ऋषिकेश, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. विघ्नहर्ता आहे ना आपल्या घरात, तो आपल्याला नक्की या सगळ्यातून मार्ग दाखवेल. माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. बघा, सगळं व्यवस्थित होईल. नाही, मला मान्य आहे ऐश्वर्या हुशार आहेच, पण ऐश्वर्या तिची हुशारी चुकीच्या कामांमध्ये वापरते. आणि मला पूर्ण खात्री आहे की देव वाईट गोष्टींना आणि वाईट माणसांना कधीच सहकार्य करत नाही. त्यामुळे मला माझी आई आणि आपल्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स हे नक्की सापडणार, हा माझा विश्वास आहे. त्याबरोबर ऋषिकेश यालासुद्धा आता जानकीच्या ह्या कॉन्फिडन्समुळे जरा बरं वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या म्हणत असते, अरे काय हे, माझ्या खोलीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स शोधायला आले. चोर कधी चोरी करून त्याच ठिकाणी माल लपवतो का? पण असो, मला बिझी करायचं, त्याच्यानंतर अलगद चोरी करायची. खरंच बापरे, केवढा सगळा प्लॅन करावा लागला असेल ना त्या जानकीला. असो, पण मला काय करायचं आहे जानकी, सोडणार नाही आहे मी तुला. मला त्रास देणाऱ्या कोणालाच मी कधीच सोडत नाही. प्रॉपर्टीचे पेपर्स तर याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मातसुद्धा तुम्ही शोधले तरी तुम्हाला सापडणार नाही. तर आता इथे जानकी ही बाप्पाला प्रार्थना करत असते, बाप्पा, आमच्या घराचे पेपर ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत, तो आम्हाला लवकरात लवकर ते पेपर्स मिळवून दे. तर आता गणपतीच्या डोक्यावरती जे पान असतं ते खाली पडतं. तर जानकी खुश होऊन जाते. जानकीला वाटतं की तिला पुन्हा एकदा कौल मिळाला. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब जे असतात ते सौमित्र आणि सारंगला एका गाडीचा फोटो दाखवतात. आता ती अर्थातच तीच लेमोझिन गाडीच असते. तर मग ते विचारतात की तुम्ही कुठे ही गाडी पाहिली आहे का? त्यावर सौमित्र म्हणतो की मी नाही हो, मी तर कुठेच ही गाडी कधी पाहिलेली नाही आहे. मग ते सारंगला विचारतात. तर सारंग म्हणतो, नाही साहेब, मी सुद्धा ही गाडी कधी पाहिलेली नाही आहे. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब त्यांना एक चेन दाखवतात आणि म्हणत असतात की ही चेन, ही बघा, ही ना लेडीज चेन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही आम्हाला मुळशीच्या जंगलात सापडली. तिथे गोळीबार झाला होता, रक्त वगैरे सांडलं होतं. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, ही चेन तुम्ही ओळखता का? बघा, लताबाईंबद्दल काही जॉईंट असू शकतं ह्याच्याशी. त्यामुळे तुम्ही एकदा जानकी आणि ऋषिकेश बरोबर बोलून घ्या. मग आता जानकी आणि ऋषिकेशकडे सौमित्र आलेला असतो आणि तो विचारतो, वहिनी, ही चेन बघ, ही तुझ्या आईची आहे का? त्यावर जानकी ती चेन बघते आणि म्हणते, हो, ही माझ्या आईची चेन आहे. पण सौमित्र भाऊजी, तुम्हाला कुठे सापडली ही चेन? त्यावर मग मात्र सौमित्राचा नाईलाज होतो आणि सौमित्राला सांगावं लागतं की वहिनी, ॲक्च्युली इन्स्पेक्टर साहेबांना आपल्या मुळशीच्या जंगलामध्ये काही रक्त सापडलं आहे आणि बार झाल्यात असंही कळलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की, त्यावर जानकी म्हणते, नाही, मला माहिती आहे ना, नाही, असं होऊच शकत नाही. माझी आई मला सोडून नाही जाणार. आई आई आणि मग आता जानकी ही खूपच जास्त रडायला लागलेली असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय घडून बसलं, कसं घडून बसलं. मग ऋषिकेश तिच्याकडे येतो आणि तिला समजावतो, जानकी, हे बघ, रडू नकोस. जानकी, शांत हो, शांत हो, रडू नको, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. हां, सगळं व्यवस्थित होईल ना,
प्लीज रडू नकोस. आणि हे बघ, पोलिसांना अद्यापही कोणती डेड बॉडी सापडलेली नाही आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच आपण ओव्हर पॅनिक व्हायला नको. सगळं व्यवस्थित होईल. तुझा बाप्पावर विश्वास आहे ना, मग तो तुला सुखरूप ठेवेल, तुझ्या आईला सुखरूप ठेवेल. बस. इतक्यात त्या ठिकाणी ओवी येते. ओवी आता येते आणि म्हणत असते, आई, बाबा, काका, तुम्ही इथे काय करताय? चला लवकर खाली, आरतीसाठी तुम्हाला बोलवलं आहे. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणायला लागतो, चल ओवी बाळा, आपण दोघंजणं खाली जाऊया, आई आणि बाबा त्यांचं झालं की येतील. त्यावर ओवी म्हणते ओके. आणि मग लगेचच ओवी आणि सौमित्र हे दोघंजणं तिकडनं निघून जातात. तर आता इकडे जानकी ही ढसाढसा ढाय मोकळून खूप रडत असते. ऋषिकेश तिला समजावत असतो, जानकी हे बघ, रडू नकोस, काळजी करू नको, तुझा गणपती बाप्पावर विश्वास आहे ना? आहे ना तुझा गणपतीवर विश्वास? सांग बरं मला. त्यावर जानकी होकार देते. मग ऋषिकेश तिला समजावतो की मग बाप्पा आपल्याला काहीतरी तुझ्या आईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्की दाखवणार, तू घाबरू नको. आपण प्रॉपर्टीचे पेपर शोधता शोधता तुझ्या आईला सुद्धा नक्की शोधणार आहोत, लक्षात आहे ना तुझ्या? त्यावर जानकी म्हणते हो. त्यानंतर आता घरातले सगळेजण विसर्जनाच्या आधी बाप्पाची जी आरती करायची असते त्याच्यासाठी जमा झालेले असतात. तर आता इकडे जानकी ही मनापासून फक्त बाप्पाकडे एकच प्रार्थना करत असते, ती म्हणजे आमच्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आम्हाला सापडू दे, त्याचबरोबर माझी आई कुठे आहे हे सुद्धा आम्हाला कळू देत. तर इकडे आता उंदीर मामा त्या गणपतीच्या मूर्तीजवळून बाहेर येतो आणि जानकीला आता कुठे आहे ते प्रॉपर्टीचे पेपर्स अडगळीच्या खोलीत तिथपर्यंत घेऊन जातो. आता जानकी कपाट उघडते आणि कपाट उघडून तिच्या भुवया उंचावतात. त्याबरोबर आता इकडे जानकीला प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे? तर दुसरीकडे आपण पाहतो की आता मात्र इकडे विसर्जनाची सगळी तयारी झालेली आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता मूषक राजांनी तर जानकीला अडगळीच्या खोलीपर्यंत अगदी त्या कपाटापर्यंत पोहोचवलेलं आहे, पण तिथे गेल्यानंतर तरी जानकीला प्रॉपर्टीचे पेपर सापडतील का, की ऐश्वर्याने आणखीन काहीतरी नवीन ट्विस्ट क्रिएट करून ठेवला असेल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगाच. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.